नाशिक सोबतच आता जळगावचा देखील प्रश्न सुटेल का? शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे माघार घेणार की शेवटपर्यंत निवडणूक लढणार? कालपर्यंत जळगाव विधान परिषद निवडणुकीचा तिढा हा सुटला असल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन करत होते. नाशिकमधील बंडखोरी शांत झाल्यानंतर आता जळगावचाही प्रश्न संपला असून फक्त औपचारिक घोषणा करण्याची बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर अचानक शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या सकाळपासून नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे फोन बंद आहेत, घरी शांतता आहे आणि त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने अनेक चर्चांना आता उधाण आलंय. काय सध्या जळगावची परिस्थिती आहे, रेश्मा काळे नॉट रिचेबल का आहेत आणि गिरीश महाजन यांचं काय म्हणणं आहे, सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मात्र त्यापूर्वी आमच्या प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्येही असाच पेच निर्माण झाला होता. महायुती समोर बंडखोरीचं मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र अनेक बैठका आणि चर्चांनंतर नाशिकमधील तिढा हा सुटला गेला. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आणि त्यामुळे महायुतीचा मार्ग मोकळा झाला. यानंतर गिरीश महाजन यांनी नाशिक सोबतच जळगावचाही प्रश्न सुटल्याचे संकेत दिलेत. जळगाव विधान परिषद मतदारसंघात भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेच्या नगरसेविका रेश्मा काळे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. त्यातच काळे यांना काही भाजप नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे जळगाव मध्येही आता माघार होणार आणि निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होणार असं बोललं जाते. पाहुयात गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले. मला वाटतं आज नाशिकचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि त्यामुळे आता जळगावचे प्रश्न उद्या सुटेल. आता इथे कुठला प्रश्न राहिलेलाच नाही मला असं वाटतं. तिथे आता 2 तास झाले तर लगेच बैठक घेतली की सगळे मंत्री इथे. ठीक आहे ना, आता मी सांगितलेलं होतं की इकडचा प्रश्न मिटला की इकडचा मिटणार आहे आणि तो जवळपास मिटलेलाच आहे. फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिलेली आहे जळगावची. पण शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. सुरुवातीला नाशिकमधील परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असे संकेत दिल्यानंतर काल त्यांनी स्पष्ट शब्दांत आपण निवडणूक लढण्यास ठाम असल्याचं सांगितलंय. तसेच मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय, महिला लोकप्रतिनिधीचा पाठिंबा मिळतोय आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण माघार घेऊ नये असं त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलंय. पण इकडे आता ट्विस्ट असा आहे की गिरीश महाजनांचा आत्मविश्वास आणि रेश्मा काळे यांचं नाशिक मधील तिढा सुटल्यानंतर निर्णय घेईन हे वक्तव्य संभ्रमात टाकणार आहे. कारण आज सकाळपासूनच रेश्मा काळे या नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मोबाईल बंद लागतोय, सोबतच त्यांच्या राहत्या घरी शांतता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना वेगवेगळे उधाण निर्माण झालेत. हे सगळे संकेत दर्शवतात की पडद्यामागे काही मोठ्या घडामोडी सुरू आहेत का, माघारीसाठी चर्चा सुरू आहे का, की रेश्मा काळे शेवटच्या क्षणापर्यंत आपली भूमिका कायम ठेवणार आहेत, असे अनेक प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होत आहेत. दरम्यान गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना जळगावचा विषय हा इतका मोठा नाहीये, माघार घेतली जाईल असा विश्वास व्यक्त केलाय. तसेच आज संध्याकाळपर्यंत या संदर्भात निर्णय घेऊ असं देखील बोललं जातंय. पण दुसरीकडे रेश्मा काळे यांचा आतापर्यंतची भूमिका पाहता त्या सहज माघार घेतील हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण त्यांनी सातत्याने आपण कार्यकर्त्यांच्या भावनांना आदर करणार आहोत असं म्हटलंय. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा जळगावकडे लागल्यात. नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घेतली आणि तिथला तिढा हा संपला गेला. पण जळगाव मध्ये देखील तसंच होणार का, की रेश्मा काळे शेवटपर्यंत मैदानात राहून महायुती समोर नवं आव्हान उभं करणार, हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.